हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? तर शॉर्टमध्ये सांगितलेलं अगदी सोपी पद्धत, तर हो खरंच अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला चीज बॉल कसे बनवायचे सांगते आहे. तर इथे बघा, मी माझ्या फॅमिलीनुसार 5 बटाटे घेतलेले आणि आपल्या घरात जे व्हेजिटेबल आपल्या घरात अवेलेबल असतील बस ते व्हेजिटेबल आपल्याला घ्यायचं आहे. तर इथं मी कोथिंबीर, इथं मी गाजर घेतलेलं. नंतर याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे व्हेजिटेबल तुम्ही ॲड करू शकता. इथे शिमला मिर्च पण घेतलेली, पण मी शिमला मिर्च ॲड नव्हती केली थोड्या वेळापुरती. तर याच्यामध्ये मसाल्यामध्ये आपण मीठ घ्यायचं आहे, ऑर्गॅनो घ्यायचा आहे आणि थोडं लाल तिखट. नंतर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 2 चमचे तुम्हाला इथं मला अंदाज कळालेला होता म्हणून सांगते. 2 चमचे मी इथं कॉर्नफ्लॉवर घेतलेला आणि 2-3 चमचे मी इथे ब्रेड क्रम घेतलेला. ब्रेड क्रमसाठी असं काही विकत आणावं लागेल असं काही नसते. तर आपले साधे ब्रेड घ्यायचे आणि काढायचे मिक्सरमधून आणि झाला मग आपला ब्रेड क्रम तयार. आणि हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं. तर याच्यामध्ये काय केलेलं, मी 2 पार्ट केलेले. एक पार्ट याच्यासाठी त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि शिमला मिरची मी टाकली नव्हती, जे माझ्या मुलांना आवडत नाही त्याच्यामुळे मी टाकली नाही. तर ते वेगळे ठेवलेलं आणि हे आमच्या मोठ्यांसाठी मी हिरवी मिरची आणि शिमला मिरची टाकलेली. आणि मग नंतर आपल्याला काय करायचं, ही जी कॉर्नफ्लॉवरची पावडर आहे याच्यामध्ये मीठ आणि तिखट थोडंसं टाकायचं, पाणी टाकायचं आणि असलीच त्याची हे ठेवायची नाही का, पातळ एकदम. आणि थोडा ब्रेड क्रम घ्यायचा. नंतर घरातले असे चीज क्यूब आपल्याकडे अवेलेबल असतातच, तर ते चीज क्यूब असे छोटे छोटे आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणि असे छान बॉल बनवून त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे, ते चीज क्यूब भरून नंतर छान असे गोळे बनवून बॉल बनवून जे आपण कॉर्नफ्लॉवरचं जे आपण पाणी बनवलेलं आहे ना, तर त्या पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं, ते ओले करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला आपण जो ब्रेड क्रम तयार करून ठेवलेला तो त्याला लावून घ्यायचा बस. आता जे आपण फ्रोझन जे आणतो नाही का, गावातले विकतचे जे फ्रोझन आणतो ते आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवावे लागतात. तर हे तसलं काहीच नाही. हे एकदम अगदी तुम्ही वेळेवरही तळलं तरी फुटत नाही, काहीच नाही आणि बनतात तर असले भारी की म्हणजे तुम्हाला काय सांगू. आणि बघा, हे आपल्याला छान असे कमी आचेवर तळून घ्यायचे आहे, जास्त याच्यावर करू नये, नाहीतर मग ते डार्क होतील, कडू लागतील. आणि तुम्हाला सांगते, गावाचे जर म्हणले तर त्याच्यामध्ये चीज तर शोधूनही तुम्हाला चीज भेटणार नाही. पण घरच्या चीज बॉलमध्ये तुम्ही बघू शकता असले भारी झालेले ना, म्हणजे गावातले तर 50-60 रुपयाला फक्त 5 पीस भेटतात. घरी मी 100 रुपयामध्ये अख्खी फॅमिली खाऊ घातलेली. 6-7 जणांना मी आरामात 5-5, 6-6 खाऊ घातलेले, त्याच्यावर जास्त कदाचित. तर तुम्ही बघू शकता असले भारी झालेले. टोमॅटो सॉससोबत मी हे सर्व केलेले आणि बघू शकता कसले भारी झाले दिसायला पण आणि चवीला पण. नक्की करून बघा.